मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। खारीगाव ठाणे या परिसरात आलेले आहोत। सासरचं नाव मनीषा दिलीप मोरे, तर माहेरचं नाव मनीषा चंद्रकांत पाटील। चला जाऊन भेटूया, स्वागताचा स्वीकार करूया। घ्या आता उखाणा। चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढते मोराची, रावांचं नाव ऐकायला गर्दी जमली पाहुण्यांची। काय सांगता हो? चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना। नमस्कार। 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 द्या ओळख करून द्या। प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यावर मिस कोणाला करता? मिस माझ्या वडिलांनाच करते, कारण मला खूप म्हणजे आठवण येते त्यांची खूप, म्हणजे जरी मी लहान होती तरी पण आहे, मिस करतेच मी त्यांना। काय हो, काय सांगणार या सगळ्या बालपणीविषयी? अशा कुठले प्रसंग आहेत की जे लक्षात आहेत, कायम स्वरूपी मनात कोरले गेलेले आहेत? लक्षात आहे म्हणजे जेव्हा मी 2.5 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील वारले। वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस मी त्या खाटेवर बाजूलाच होतो। तो क्षण मला माझ्या डोक्यात बसलेला आहे। लहानपण मला एवढं आठवत नाही आहे, आणि त्यानंतर माझ्या आईने जसं काय सर्व कष्ट मेहनत केलं, आम्हाला लहानाचं मोठं केलं। माझ्या आजोबाला आणि माझे काका यांचा जो मला सहभाग मिळाला, म्हणजे जसं आम्ही मोठे होत गेलो आणि त्यांच्यामध्ये आमची इन्व्हॉल्वमेंट वाढली, तेव्हा आम्हाला कळालं की हे सगळं आपल्यासाठी आहेत आणि आपल्यासाठी ते सगळं करण्यासाठी तयार आहेत। त्यांची मदत दरवेळेस आम्हाला भासलं की ते आमच्या मदतीला कधीही ठामपणे उभे राहायला तयार आहेत, आणि ते जसं आम्हाला कळत गेलं तसं आमचा कॉन्फिडन्स लेवल वाढत गेला, आणि तसं मग आम्ही पुढे आमची ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली। म्हणजे काकांनी सुद्धा अत्यंत आपलेपणाने सगळ्या चुलत्यांनी तुम्हाला एक वेगळा आधार दिला, बरोबर की नाही? बरोबर। पण तुम्ही बोलत असताना वहिनीच्या डोळ्यात मात्र सतत पाणी दाटतंय, कारण
समाधानी राहा आई. समाधान. माझी सून पण चांगली भेटली मला. हो का? ती माझ्या नशिबात खूपच चांगली भेटली. मी जरी रागवली तरी ती थोडी मला समजून घेते. दादा इतकं छान सगळं आनंदाचं आहे, बरोबर आहे? हो हो. जेव्हा लग्न करून पाठवणीचा दिवस आला, ताईचा कडकपणा नजरेसमोर होता आणि आता ताई लग्न करून या मांडवातून दुसऱ्या घरी जाणार, सासरी जाणार, त्यावेळची काय भावना होती तुमची? तेव्हा एवढं काही जाणवलं नाही, पण जेव्हा ती घरातून निघून गेली आणि घरामध्ये आई आणि आम्ही दोघं जण राहिलो, त्यावेळेस मला खूप खंत वाटली की माझी बहीण माझ्यासोबत नाही आहे. तेव्हा मला कळालं की माझं घर पूर्ण खाली झालेलं आहे. माझ्या घरामध्ये तो घर पण राहिलेला नाही आहे. तो रडला, तो त्यावेळेस खूप रडला. मला एवढं व्यक्त करता आलं नाही जेव्हा ताई माझ्या घरातून निघून गेली. मी तर अक्षरशः 4 दिवस रडतच होती. त्यानंतर जे दिवस जे ती गेली आहेत ना घरातूनच एकदम. ते आमचे दिवस खूप आम्ही म्हणजे असं मिस केलं ताईला खूप, की अरे माझी बहीण माझ्यासोबत नाही आहे. द्या काकांकडे. आमची पुतणी आहे, व्यवस्थित आहे, चांगलं आहे तिचं, बाकी काही नाही. खुश आहात ना तुम्ही? खुश आहेत ना. माझ्या काकांची मुलगी आहे, खूप स्वभाव छान आहे, खूप माया पण भरपूर लावली. आता माझे वडील पण नाही, मी 6 बहिणी आहोत, सगळं आमचा भाऊच करतो. बहिणीची माया. काय अटॅचमेंट आहे या कुटुंबाची, हो की नाही? बरं, मला एक छोटंसं आव्हान द्यायचं आहे तुम्हाला. एक सोन्याची नथ आम्ही घरात लपवलेली आहे. हो. ती कुठे लपवली आहे हे अर्थातच ताई चित्रातून दाखवणार ते ठिकाण. तुम्ही जायचं आणि सोन्याची नथ घेऊन यायची. चालेल. वेळेत आलात तर बहिणीवरती तेच प्रेम अजूनही आहे. जर वेळेत आला नाहीत तर लग्नानंतर तुम्ही बदललायत. नेमकं काय होणार ते आम्ही आता बघणार आहोत. वेळ 1 मिनिटाची. चला दादा, चित्र ओळखायचं आणि धावत जायचं. तुम्ही सांगायचं फक्त ते चित्र कुठलं आहे ते. बाकी कोणी बोलायचं नाही. त्या ठिकाणी पॉट आहे. मला नाही माहिती, तुम्ही ओळखलायत. 1 मिनिटाची वेळ आहे. 10. दादानी झी मराठीकडून ही सोन्याची नथ ताईला बक्षीस म्हणून मिळून दिली. नमस्कार. बरं, मला तुम्हाला आता दोघांना विचारायचं. बघा, आता जावई बापू आपण इकडे बसलेले आहात. तुमचं बालपण कुठे गेलं सगळं? माझं चुनापट्टीला, आम्ही चुनापट्टीला राहत होतो. चुनापट्टीला. हां. मग तुमच्या घरी कोण कोण होतं तिकडे? मी, आई वडील आणि माझा मोठा भाऊ आणि माझी मोठी बहीण. किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला आमच्या 18 वर्ष पूर्ण झाली. आता 18 वर्ष मार्चला. पूर्ण झाली. हो, 6 हो, मार्चला. हो. मग 18 वर्षापूर्वी तुम्ही खारेगावात आले होते का? नाही, पहिला माझी ताई आहे इथे राहत होती खारेगावात. बर. त्यांच्या ओळखीने आमचं त्यांच्या लग्न ओळखीने झालं. हे जमलं. मग कसं काय जमलं? कसं जमलं म्हणजे ह्या काकींबरोबर मी अशीच बाहेर गेली होती एक दुसऱ्या काकींना भेटायला. तर त्याच काकींनी यांना माझ्या नंदेने सुचवून ठेवलं होतं की माझ्या भावाचं लग्न करायचं आहे, तर कोण मुलगी असेल तर तुम्ही सांगा. तर आईने ते मनावर घेतलं आणि जमून आलं आमचं. मग तुम्ही इकडे आले होते तेव्हा 18 वर्षापूर्वी? होय. बघण्याचा कार्यक्रम कुठे तिला झाला? न्यायला आलेलो. नाही, डायरेक्ट न्यायला आले नाही, पण आधी बघायला आले हो, असेल. अगोदर बघायला आलो. मग तुम्ही बघायला आल्यावर लगेच लग्न जमलं? होय, लगेच जमलं. का हो, कशामुळे? काय झालं माहिती आहे का, माझे वडील एक्सपायर झाले 2002ला. तर आपल्यात कसं असतं, 1 वर्षाच्या आत लग्न करायचं असतं. त्यामुळे 1 वर्षाच्या अवधीमध्ये ते लग्न करायचं होतं. 22 मार्चला माझे वडील वारलेले होते. तर ते मार्च महिन्याच्या अगोदर मला मार्च महिन्यात वर्ष होत होतं. त्याच्या आधी पण तुम्ही इकडे बघायला आले या ठिकाणी, काय त्या दिवसाची कुठली गोष्ट लक्षात आहे तुमच्या? त्या दिवशीची गोष्ट म्हणजे आम्ही गप्पच होतो, सुन्न. त्या दिवसापासून आजपर्यंत गप्पच आहात? ओळखतात. काय वैदी काय केलं? नाही नाही अरे ते काही नाही म्हणतात केलं. तेव्हापासून गप्पच झालो म्हणून. पहिला बोलायचो, पण आता सुन्न आहे दादा. हो का? आता पहिला कसं नवीन होती ना, हा. तेव्हा गप्प होती. आता ते तशी- बोलतात ना, तशी. ती बोलते ना, अनिल बोलला ना कडकपणा व्हाय, नंतर कडकपणा तिने दाखवला. किती वर्षानंतर यायला लागला तो? कुशल काहीतरी 7-8 वर्षाचा झाला ना, हा. त्यापासून तिने आपला कडकपणा दाखवायला काय हे लागला. म्हणतायत? आता बोला. अगोदर काय नव्हतं, अगोदर आपलं म्हणजे काय बोलतात ना, गरीब गाय अशी होती.
आता एकदम बापरे, म्हणजे आता काय इकडची वस्तू तिथेच ठेवली नाही पाहिजे, तिथली वस्तू तिथेच. बरं आता तू गरीब गाय तुम्ही म्हणालाय. हा नाही बरोबर बोललं, शिंग काढतेच ती, शिंग काढतेच, पण कधी मारलं नाही हा शिंग, शिंग कधी मारली नाही, पण लगेच चेहरा हा, बदलतो. चेहरा बदलतो, पण तेवढीच हळवी पण आहे ती, एवढी हळवी आहे ना की तिला म्हणजे जरासं हे वाटलं ना की लगेच डोळ्यातून पाणी. डोळ्यातून पाणी. काय होईल काय हे सगळेजण तुमच्या तापटपणाविषयी, पहिली 9 वर्ष ते म्हणाले गरीब गाय, आणि आता एकदम तुम्ही कधी काय झालं की पटकन रूप दाखवता. दाखवायला लागतं, नाही तर मग आपल्याला महत्व राहत नाही. 18 वर्षापूर्वी तो बघण्याचा कार्यक्रम हा, होता, हा, हा. तेव्हा तुम्हाला काय दिलं होतं आणून? तेव्हा आम्हाला काजू बदाम आणि पिस्ता दिलेले, तेव्हा कांदे पोहे नाही दिलेले, काजू बदाम आणि पिस्ता, आणि तेव्हापासून त्या पिस्ता आहेत. नाही पण खूप छान वाटतंय, दोघांच्या इतक्या मोकळेपणानं हसण्यातच प्रेम दडलेलं आहे. हो की नाही? कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? तुमचं तर नाही. फारच कौतुक केलं होतं त्यांनी जरा. नाही, त्यांचा स्वभाव छानच आहे, खूप समजून घेतात मला. मी रागवली तरी ते काही बोलत नाहीत, तिथेच म्हणजे त्याचं प्रत्युत्तर करत नाहीत. कधी कधी त्यांचाही राग येतो बाहेर. असे बाकी काय नाही, बाकी काय एकमेकांना समजूनच घेतो. बरं मला सांग, आईने तू 8 वर्षाचा झाल्यानंतर हळूहळू सरस्वतीची दुर्गा होऊ लागली, आता काय म्हणणं आहे, खरं आहे? हो म्हणजे अगदी खरं आहे. म्हणजे आता समजा टी व्ही बघत असेल तर मग बंद करायचं तर बंदच कर, नाहीतर मग ऑप्शनच नाही तुझ्याकडे. का हो, सेकंड ऑप्शन का देत नाही तुम्ही? सगळं मनमानी स्वतःच म्हणाल ते. नाही, बघायला लागले की खूप वेळ बघतात, लिमिट नसतं ना बघण्याचं, मग ते ओरडावं लागतं की आता बस कर, बंद कर. पण त्या स्वतः तुला बंद करायला सांगतात टीव्ही, की स्वतः येऊन बंद करतात? नाही, ते एकदा सांगणार, दोनदा सांगणार, नाही ऐकलं की मग स्वतःच करणार. बाबा आणि आई याच्यामध्ये जास्त खरं तापट कोण आहे? खरं म्हणजे मम्मी. नाही पण खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलून. मला तुम्हाला म्हणजे बालपण इतकं तुम्ही स्ट्रगलच आहे. तुमचं सासरची मंडळी कशी आहेत? सगळे छान आहे, सासरची पण सर्व छान आहे. माझी सासू गावी असते आणि माझी नणंद आणि जाऊ. गाव म्हणजे कुठलं गाव? गाव आमचं रोहा. बरं जरा द्या नणंदबाईंकडे माईक द्या जरा. मनीषाने माझ्या भावाला खूप उत्तम साथ दिलेली आहे संसारात त्यांच्या, आणि खूप मनमिळावू, प्रेमळ आहे, उत्तम स्वयंपाक तर करतेच ती, आणि एकदम आदरातिथ्याने खायला पण घालते कधी गेलो की. खूप छान आहे स्वभाव तिचा, आणि सर्वांना सांभाळून घेते. आईकडे द्या जरा, जावयांबद्दल आईचं काय म्हणणं आहे आम्हाला ऐकायचं. जावे माझे खूप प्रेमळ आहेत, चांगले आहेत, हो, खूप चांगले. दोघांना बघा, एकाला 60 आणि एकाला 40 गुण द्यायचे, तर तुम्ही यांच्यापैकी 60 कोणाला द्याल आणि 40 कोणाला द्याल? जावेनच दे. दॅट्स ऑल माय लॉर्ड. थँक्यू आई. जावई बापू, हे जे 18 वर्षातली 10 वर्ष तुम्ही हसत हसत घालवलेली आहेत, गप्प राहून. शेवटी संसार दोघांचा असतो, दोघांनी एकमेकांच्या साथीनं आदराने करायचा असतो. तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, 5 वस्तू ज्या क्रमाने वाचणार त्याच क्रमाने 5 वस्तू घेऊन यायच्या. हा, बघूया किती वेळात तुम्ही त्या 5 वस्तू आणणार. त्या 5ही वस्तू 1 मिनिटात त्याच क्रमाने आणल्या तर तुम्ही आज तन्मणी झी मराठीकडून या माऊलीला बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. बघूया 5ही वस्तू वेळेत आणणार का तुम्ही. सगळे लक्षात ठेवा, क्रम चुकला नाही पाहिजे. सफरचंद, वाटी, गाळणी, कैरी, हळद. वेळ सुरू झाली. चला सांगा सांगा कुठे येते, लवकर जा. त्याला येते का, येते का नाही आहे ना? 10. हा, वाटी वाटी फोनच्या खाली. लवकर या, लवकर. गाळणी, गाळणी. 30 सेकंद राहिली. मिळालं पाहिजे.
8 7 लवकर या लवकर. 5 4 3 आले आले आले. 2. अभिनंदन. हा तन्मणी तुम्हाला त्यांनी झी मराठीकडून मिळवून दिला. माहेरच्या आठवणी सोबत घेऊन आपली ही माहेरवाशीण आता अंगणात पैठणीच्या खेळासाठी सज्ज होणार आहे. या ओटीच्या पदरात मायेच्या शुभेच्छा अखंड राहू देत हीच प्रार्थना करूया. कोण पैठणी जिंकणार आता ठरणार आहे. या टिपॉयच्या अलीकडे जिथे मी उभा आहे तिथे या दोन्ही माऊली येऊन उभ्या राहणार आणि हे सोनेरी कडं इथून टाकणार. ही खारेगावातली बोट इथे ठेवण्यात आलेली आहे आणि त्या बोटीच्या बरोबर मधोमध असलेला एक चौकोन आहे. तर त्या चौकोनामध्ये इथून टाकलेलं सोनेरी कडं जाऊन थांबलं पाहिजे. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक कडी गोळा करण्यात ज्या यशस्वी ठरणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पैठणी पटकावणार. एक 2. पहिल्या 5 संधीमध्ये गुणसंख्या आहे 2. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मनीषा वहिनी, यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रोशनी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन. मी सासरी जाताना आपला आशीर्वाद घेऊन ही माऊली तुळशी वृंदावन आईकडे देऊन पुन्हा सासरच्या दिशेने निघणार आहे. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.